आपल्यासोबत माढ्याचे आमदार अभिजित पाटील आहेत. तुम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी झालाय. खरं तर तुम्ही काल भाजपच्या बैठकीमध्ये उपस्थित होता, त्यावरनं बरीच चर्चा सुरू झालेली होती. मुळामध्ये मी पक्षात आहे. माझा विरोध फक्त काल उमेदवाराला आहे. त्यामुळे त्या उमेदवारानं पंचायत समितीला आमचा सभापती पाडला होता, त्याच्या पुरता आमचा विरोध आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढवई आहे. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार आहे. सुप्रिया सुळेंनी काय तुमच्याशी संपर्क केला का? सकाळी त्या म्हटल्या होत्या की आमदारांशी बोलणार आहे, त्यांची काय नाराजी असेल तर ती सुद्धा अजून नाही आमच्याशी संपर्क. काय नाराजी आहे अशी काही? आमचा उमेदवारच आम्हाला न विचारता दिला आहे आणि त्यानं आमच्या पंचायत समिती पाडली. रोहित दादांशी बोलणं झालं नाही अजून झालं. रोहित दादा आलेले आहेत पाठीमागे. बोलतो ना. पाहतोय की अभिजित पाटील आहेत आणि रोहित पाटील हे सध्या आपल्याला रोहित पवार हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर काल जी बैठक मुंबईमध्ये महायुतीची झाली त्यावरून बराच वाद निर्माण झालेला होता, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 आमदार त्या कालच्या बैठकीला उपस्थित होते. त्यातले अभिजित पाटील हे आता मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या जाचकाटे आहेत त्या रद्द करण्यासाठी रोहित पवारांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अभिजित पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसून येते. त्यामुळे कुठेतरी आता जी नाराजी किंवा ज्या काही चर्चा उलटसुलट सुरू होत्या त्यांना पूर्णविराम देण्याचं काम आहे ते सुद्धा आता पक्षातून केलं जात आहे. कारण सकाळी सुप्रिया सुळे या सुद्धा म्हटल्या होते की या आमदारांशी त्या चर्चा करणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे तो करण्यात येतो आणि त्यामुळेच अभिजित पाटील जे माढ्याचे आमदार आहेत ते सुद्धा आता या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये रोहित पवार यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत. हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांची पक्षात कुठेही नाराजी नाहीये, मात्र ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये कालच्या महायुतीच्या बैठकीत सहभागी झालेले होते, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते मात्र आता या ठिकाणी रोहित पवार यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पंढरपूर.